आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज मराठी, एक ध्येय परिवर्तनासाठी। नमस्कार, मी सागर गवळी. आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज मराठी। आज आपण सातारा भागातील संतोषनगर येथील संतोषी माता मंदिर या ठिकाणी आज आपण भेट दिलेली आहे। त्या ठिकाणी संतोषी माता मंदिराचा इतिहास हा आपण आज त्यांच्या प्रश्नावरून जाणून घेणार आहोत। आज आपण संतोषी माता मंदिर या ठिकाणी जमलो आहे। तर तुम्ही कशी माहिती सांगा, इतिहास काय होता मंदिराचा, कशी सुरुवात झाली मंदिराची? श्री संतोषी माता मंदिराची स्थापना भाद्रपद शुद्ध नवमी 1983 झाली। आमचे वडील होते श्रीकांत शाह, देवीने त्या स्वप्नात त्यांना दृष्टांत दिला आणि तसे त्या मंदिराची स्थापना झाली। आज 43 वर्षाचा इतिहास आहे या देवीचा। प्रत्येक ठिकाणातून, प्रत्येक भागातून या देवीला लोक येतात आणि सामाजिक व धार्मिक उत्सव असं या उत्सवाचं स्वरूप आहे। तिथे आतापर्यंत सगळे मान्यवर, बाबासाहेब पुरंदरे असो, भीमसेन जोशी असो, हे सगळ्या प्रकारचे मान्यवर म्हणा की राजकीय क्षेत्रातली लोक, धार्मिक क्षेत्रातली लोक इथे आशीर्वाद घ्यायला दरवर्षी येतात। आणि इथं रक्तदान शिबिर म्हणा, दर शुक्रवारी इथं पोलिओचा डोस महानगरपालिकेचा होतो, महानगरपालिकेचं आरोग्य शिबिर इथे होतं, रक्तदानचा कार्यक्रम केला जातो आणि ट्रकच्या माध्यमातून दरवर्षी येणाऱ्या ज्या साड्या आहेत त्या साड्या, राहिलेल्या साड्या ज्या त्या दसऱ्याच्या दिवशी सगळ्या गोरगरिबांना वाटल्या जातात। यावर्षी लातूर या भागात किंवा सोलापूर भागात खूप अतिवृष्टी झाली आहे, तर कालच लोक आलती लातूरची, त्यांना 101 साडी द्यायचं आपण कबूल केलं। उद्या सकाळी ते रवाना होऊन जाईल। आणि दुसरी महत्वाची गोष्ट, आपण वटी जी आहे, देवीची वटी म्हणतो, लोकांची भावना असती, तर गेल्या 2 वर्षापासून ही प्रथा बंद केली। त्याच्या मागचं मूळ कारण म्हणजे लोक वटी सर्जनी राहतात, पण येणारे ब्लाउज पीस, त्याच्यात येणारं सामान हे उत्कृष्ट निश्चित दर्जापर्यंत व्यवस्थित नसतो आणि ते कोणाला द्यायचे। माझ्याकडे आता 5000 ब्लाउज पीस शिल्लक आहे, म्हणून फक्त देवीला साखर घातलं ते आम्हाला सांभाळून घे आणि फक्त देवीला श्रीफळ व्हायचा, आणि ती प्रथा आम्ही चालू केली आणि आज त्या सगळं व्यवस्थित झालं। जरी कुणी वटी आणली तर देवीच्या पायाला लावतो आणि ती सवाकीला देऊन टाका। सगळ्यांना तो उपक्रम अतिशय आवडला। असे वेगवेगळे उपक्रम आम्ही धार्मिक करतो। दरवर्षी असे कार्यक्रम बनवले जातात। वर्षातला मेन उत्सव जो असतो तो नवरात्र उत्सव असतो। दिवाळीमध्ये आपलं दीपपूजन तो उत्सव असतो। ज्यावेळेस आम्ही लग्नाचे पण कार्यक्रम घेतले, पण लग्नाच्या कार्यक्रमात आमची अशी अडचण आली की संतोषी मातेला आंबट चालत नाही, त्यामुळे ते मुकुली लिंबू लावले तो जो सगळं आंबट लागतो, तर ते आम्ही बंद केलं। पण रक्तदान शिबिर म्हणा, आरोग्य शिबिर म्हणा, महानगरपालिकेच्या याच्यात जे उत्सव कार्यक्रम ते आपण सगळं करतो। आता हा 1983 पासून या ठिकाणी मंदिर बांधलं गेलं होतं। सुरुवातीला कसा इथला वातावरण कसं होतं किंवा मंदिर बांधताना तुम्हाला काय अडचणी आल्या होत्या? सुरुवातीला कसा प्रवास राहिला? एवढ्या वर्षाचा प्रवास कसा होता? आमच्या वडिलांना ज्यावेळी देवीने दृष्टांत दिला त्या दृष्टांत त्या दिवशी रात्री पहिले एकतर सकाळी आमच्या आईला सांगितलं, नंतर गाईच्या कानात सांगितलं आणि नंतर ब्राह्मणाला विचारलं। ते म्हणजे खूप शुभ संकेत आहे, तुम्हाला याच्यामध्ये दर्शन दिलं। पण मंदिराच्या वडील तिथे बसले होते, तिथे ती सुरुवात केली। एका वर्षात आमचे वडील आजारी पण पडले होते, परंतु आम्हाला आजपर्यंत कळत नाही की कुठले पैसे आले, कसं मंदिर झालं। आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, देवीची मूर्ती आम्हाला आनंद झाला हवं। जसं आपण कुठे पंढरपूरला गेलो किंवा प्रसाद घेऊन त्याचं जोडपुढे जाणाऱ्या एका मित्राला आमच्या वडिलांनी सांगितलं की येताना ती एक देवीची आपल्याला मूर्ती पाहिजे। सगळे मंदिर तयार झाले, वडिलांच्या चर्चा झाली। मी जयपूरला जायला निघालो, तो माणूस मूर्ती घेऊन लक्ष्मीला आला। आणि भाद्रपद महिन्यात कधीही देवीचा चांगला कार्यक्रम होत नाही, वास्तुशांती होत नाही, पण भाद्रपद शुद्ध नवमी चंद्र जयंती हा 50 वर्ष निघून आला आणि दुपारी 12 वाजून 15 मिनिटांनी ती मूर्ती बसवायची स्थापना करण्यात आली। सूर्यकांत भाई शहा मोर्चे उठले होते आणि त्यांचा इथपर्यंत प्रवास कसा होता? म्हणजे हे स्थान त्यांनी का निवडलं मंदिरासाठी? नाही, आमचे वडील म्हणून आम्ही राजगुरुनगर खेडचे, पहिले खेड नाव होतं, नंतर राजगुरुनगर झालो। आमची एकोकाळी खूप जावळ बनलेली होती। 23 वाड्यांना आम्ही सगळं म्हणजे आमच्या किराण्याचा व्यवसाय होता, तो काळ बदलला, काही अडचणी आल्या, घरदार विकलं आणि घातल्या कपड्यांनी वडील पुण्याला आले। पुण्याला मंडईमध्ये मनोहर मोतीचंद शाह यांच्याकडे त्यांनी
नोकरी केली 150 रुपयांनी. तिथेच आमच्या वडिलांना राजाभाऊ कर्वे जे वाचस्पती होते त्यांनी दुपारी झोपल्या त्याला म्हणते सूर्यकांत तुझे दिवस संपले, तुझे आता खूप मोठं मंदिर होणार आहे. तो वडील म्हटलं मला चहा प्यायची अडचण आहे, मंदिराची कशी काही गोष्ट करता तुम्ही. त्याच्यानंतर 1983 साली ज्या दिवशी मंदिर झालं ते राजाभाऊ कर्वे इथं मंदिरात आले म्हणजे झालं नाही सूर्यकांतचं मंदिर. ह्याच्यानंतर पण अजूनही तुझ्या आत्मेच मंदिर होणार आहे. मग जैन मंदिराचा योग आमच्या वडिलांना ती जमीन द्यायचा माणिकशेठ बुगड आणि आम्ही मिळून ती जागा दिली. पण ही जी रत्नासळी घेतली तर वडील माणिकशेठ बुगड यांच्याकडे जमीन घ्यायला गेले आणि मग तुम्ही जमीन घेऊ नका, जमीन घेतल्याचा धंदा करा. पण वडिलांनी ही जागा माणिकशेठ बुगडांनी दिली आणि त्यातनं हा सगळा योग घडला. असा प्रवास वडिलांचा आला आणि आईसाहेबांची जेव्हा स्थापना झाली संतोष नगरच्या येणारे प्रत्येक भाविक प्रत्येक माणूस खूप सुखी आणि समाधानी आणि इथे येणारे दलित मुसलमानांची वस्ती असली तर ती लोक इथे वटी भरायला येतात. प्रत्येक मोहम्मद भाई म्हणून ते इथे तोरण चढवायला येतात. सगळ्यांचे संबंध सगळ्यांची माता आहे, सर्व समाजाचे मंदिर आहे असे ते नावलौकिक आहे. सातारा भागामध्ये हा भागाला संतोष नगर हे नाव पडण्यामागं मूळ कारण काय होतं? संतोषी माताचं मंदिर असल्यामुळे हे नाव पडलं का? ज्यावेळेस ही वस्ती केली गरिबांना घरं दिली, कोणाचे घरं होत त्याचं प्लॉटिंग केलं, 2,000 रुपये जागा दिली. त्याच आमचं पहिलं मंदिर इथे असो खाली नागराज मंदिर झालंय. जी जागा आम्ही भोराला विकली होती आणि नागराज 5 भल्याच्या नावाने तिथं दर्शन केलं. वडील त्या भोराला सांगायला गेले, मग त्याला सांगितलं तुला 10 रुपयाला घेतली तर तुझे 20 रुपये घे. तेव्हा ते नागराज मंदिर झालं आणि त्याचा उगम संतोषी मातेचं मंदिर झाल्यानंतर पहिले शंकर भगवान इथं आले. ही संतोषी माता ही गणेशांची मानसपुत्र आहे, पण त्यांचा परिवार इथं पहिला बसला. ज्यावेळेस संतोषी मातेचं मंदिर झालं त्यावेळेस सुरामरावजी बाबर जे होते आणि सुरेश कदम यांनी आम्हाला गाव वसवण्याकरता खूप मदत केली आणि त्यावेळी त्यांनी सुरुवात त्यांच्या हस्ते झाली आणि संतोषी मातेमुळे इथं संतोष नगर नाव पडलं आणि सर्व जनता सर्व नागरिक खूप आनंदी होते. आता जे आपलं जे ट्रस्ट आहे, आपलं संस्था आहे, या संस्थेच्या माध्यमातून समाजसेवेचे उपक्रम कशा प्रकारे वर्षभर पार पाडले जातात? पहिली गोष्ट मी आपल्याला क्लिअर करतो कात्रज वार्ताच्या माध्यमातून आणि या सगळ्या कात्रजच्या भागातल्या नागरिकांना माहिती पडावं की आपण 43 वर्षात देवीच्या पायरीच्या खाली गेटच्या मागं कोणाची 1 रुपया वर्गणी मागितलेली नाही. 43 वर्षात आईसाहेबांची जी सेवा होती, आईसाहेबची बुद्धिमत्ता देती त्याच्यातलं एक कार्य चालतं. दुसरी गोष्ट समाजोपयोगी कार्यक्रम म्हणजे इथं आमची गगनगिरी शाळा आहे, त्यांना दरवर्षी आपण व्यायामचं वाटप असतं. तसंच इथं मुस्लिमांची शाळा आहे, त्यांना 1 वर्ष आपण देऊन द्यायचा योग आला. अनेक शाळांना आपण आपल्या माध्यमातून जे योग्य वाटतं ते आपण एक कार्य करत असतो. मंदिर पण आहे आणि त्यासोबत समाजसेवाही चालू आहे. आमच्या वडिलांचं एक वृद्ध वाक्य होतं की मंदिरे न राहता समाजाची आश्रय पुरणारी ठिकाणं राहिली पाहिजे. तर त्याप्रमाणे वडिलांच्या मागे आम्ही प्रयत्न करतो की ही गंगा अशीच वाहते आणि मातेचं मीही प्रार्थना करतो. ही 43 वर्ष आमच्या म्हणजे कुटुंबाकडनं आमचे बंधू आहेत, सुनीलभाई शाह, नितीनभाई शाह, आमच्या आई आहेत इंदुमती शाह, कोमलसारखे, विठ्ठल रोडेसारखे या सगळ्यांच्या सहकार्यामुळं आमच्या मंदिराचं योगदान सगळं चांगलं होतं. आईचा आशीर्वाद आमच्या मागे आहे. देवीच्या मी एवढीच प्रार्थना आहे आमच्या वेळेला चुकीचं घडू नये. जय संतोषी माता. आपण पाहिलं की संतोषी माता मंदिराचा संतोष नगर भागातील 1983 पासूनचा इतिहास आपण जाणून घेतला. मी सागर गवळी, आपण पाहता महाराष्ट्र न्यूज मराठी, पुणे.